कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथील डोंगरालगत असलेल्या विलास हडकर यांच्या घराच्या लगत असलेल्या डोंगराचा काही भाग खचलाय। तसंच हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील माती आली आहे। डोंगर खचण्याच्या या घटनेमुळे हडकर कुटुंबीय भयभीत झाले। याची प्रशासनाने दखल घेत हडकर कुटुंबाला घरातून सुरक्षित स्थळी जाण्याची विनंती केल्याने हडकर कुटुंब शेजारच्या घरी स्थलांतरित झालं। मात्र प्रशासनाने आपल्याला डोंगर खचल्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून द्यावी किंवा दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबाने केली आहे। घसरत झालं आहे, माती खाली येते, झाडं पडतात, माती आली, पाणी येत आहे बुतू आतमध्ये घरामध्ये, घराला धोका। आम्ही दुसऱ्याच्या घरी जातो, अधिकारी आले होते, हो येऊन जातात, बघतात, मदत ना अजून जाहीर केली काय बोलले नाही। आमचं घर वगैरे बांधून दिलं ते चालेल, राहणार कुठे आम्ही? हे घराला धोका आहे, करणार का आता? इलाज नाही, विलास विठ्ठल हडकर। दिवसापूर्वी भरपूर पाऊस लागला, त्यामुळे हे आमचा डोंगर संपूर्ण घसरत आला। त्यामुळे आमच्या घरात संपूर्ण पाणी घासारला, पाणी मिनी सर्व येतात, सर्व तहसीलदार सर्व येऊन गेले, ग्रामपंचायतीत लोक। आणि आता आमच्या घराला धोका, आम्हाला फक्त काय सांगितलं, घर खाली करा। घर खाली केल्यानंतर आम्ही दुसऱ्याच्या घरी राहतो। आता आमच्या गणपती येता काय येता, ही पुढची सोय आम्ही सर्वांनी करायची अशी आमची विनंती। माझं नाव विद्या विलास हडकर। माती हळूहळू पडली आणि ती साठीक झाडं होती ती कुपरानं याच्यावर पडली, पडायला लागली। आज एक, नंतर 15 मिनिटांनी, 2 तासांनी एक, असं त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले इथे। शासनाचे अधिकारी आले होते, तहसीलदार, प्रांत, ग्रामपंचायत आले होते। मागणी म्हणजे आता घराला धोका असल्यामुळे घरा सुरक्षित काहीतरी वगैरे बांधून दिलं तर बरं होईल, भिंत वगैरे अशी कॉन्क्रीटची।